नमस्कार। आजची मोठी आणि चर्चेत असलेली बातमी सहर शेख प्रकरणाशी संबंधित आहे आणि सध्या या प्रकरणात मोठा निर्णय आलेला नसला तरी वातावरण मात्र दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत चाललंय। FIR अजून नोंदवलेली नाही, प्रमाणपत्रे रद्द झालेली नाहीत, पण तरीही हा विषय सतत चर्चेत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहे, सहर शेख नेमक्या कुठे आहेत आणि पुढे काय होणार। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सहर शेख कैसे हराया या व्हिडिओमुळे चर्चेत आलेलं नाव सध्या एका गंभीर वादात अडकलेलं आहे। हा वाद त्यांच्या OBC प्रमाणपत्रांशी संबंधित आहे आणि या वादात त्यांचे वडील युनुस इक्बाल शेख यांचं नावही समोर आलंय। ठाणे येथील तहसीलदार उमेश पाटील यांनी या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल तयार केलाय। या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की युनुस इक्बाल शेख यांचं 2011 मधील OBC प्रमाणपत्र प्रथमदर्शनी बनावट असल्याचा संशय आहे। अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, जसं की त्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट चुकीचा आहे, त्यावर SDOची सही नाही, महाराष्ट्र राज्य असा स्पष्ट उल्लेख नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असताना फॉर्म 8 वापरण्यात आलाय। या सर्व बाबींवरून तहसीलदार उमेश पाटील यांनी असं मत व्यक्त केलंय की हे प्रमाणपत्र संशयास्पद आहे आणि याच आधारावर सहर शेख यांचं 2018 मधील प्रमाणपत्रही अवैध ठरवण्याची शिफारस करण्यात आली आहे। यासोबतच सर्व संबंधित प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि युनुस इक्बाल शेख यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचीही सूचना देण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा सहर शेख गेल्या 2 दिवसांपासून मीडिया आणि पोलिसांसाठी नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं। यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, त्या कुठे आहेत, त्या काय प्रतिक्रिया देणार आणि त्या या प्रकरणाला कसं उत्तर देणार। पण काल रात्री म्हणजे 16 एप्रिलला एक वेगळीच गोष्ट समोर आली। सहर शेख मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर IPL सामना पाहताना दिसल्या। हा सामना होता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात। त्याच वेळी त्यांनी त्यांच्या Instagramवर एक छोटासा पोस्ट टाकला, गेम ओव्हर। याच दरम्यान सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख यांनी आज माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा संपूर्ण मुद्दा राजकीय विरोधकांचा कट आहे। त्यांच्या शब्दात, माझ्या मुलीची राजकीय वार काहींना पचत नाहीये, म्हणून हे सगळं प्लॅन करून केलं जात आहे। त्यांनी पुढे असंही सांगितलं की तहसीलदार उमेश पाटील यांनी फक्त एक अहवाल दिलाय आणि अजून कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही। सहर शेख यांच्या नगरसेविका पदाबाबत बोलायचं झालं तर सध्या त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, पण जर पुढे प्रमाणपत्रे रद्द झाली आणि आरोप सिद्ध झाले तर डिस्क्वालिफिकेशनची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे आहे आणि त्यासाठी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। एकंदरीत पाहिलं तर सहर शेख प्रकरण अजूनही निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं नाही, पण परिस्थिती झपाट्याने बदलते आणि पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। अशाच विश्वासार्ह आणि सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अपडेटमध्ये। धन्यवाद।